मला काही आधी सांगायला पाहिजे नव्हतं का? हेलेच करतात, वेळेवर घेऊन येतात कोणाले. सांग मी आज ड्रेसच घातला, तोही घरचाच. साडी बिडी घातली असती नाही तर नवीन ड्रेस तरी घातला असता. यांचे एवढे मित्र आले काय, माझा हा अवतार. हे बाई हे खूपच करतात. बरं मला फोन करायला काय झालं असतं? एक फोन केला असता की झालं की घरी पाहुणे येऊन राहिले तर मी माझ्या व्यवस्थित केलंच असतं ना. एक तर आजच सोफ्याच्या कवरही धुतल्या मी, बेडरूमवरचं बेडशीटही बदललं, धुतलं, दुसरं टाकलंही नाही. काय बाई आज माझं डोकं फिरलं असेल, दुसरं काऊन नशीन टाकून दिलं सांग. बेडरूममध्ये नाही बेडशीट, सोफ्यावर हॉलमध्ये कवर नाही, कायच म्हणतील माहिती लोक. काय हो मग कसं टाकायला पुरलं होतं बाई दुसरं. मी म्हटलं जाऊ दे आता, हे वाढतेच वाढलं केस टाकून देतो, काय दुसरं काढत बसू. अनोही नाही घेऊन आले आजच. हे ना असं आहे ना खरं ना, ज्या दिवशी घर चकचक असते त्या दिवशी कोणी येत नाही, आणि एखाद्या दिवशी घरात थोडंसं विस्काविसक झालं की पाहुण्यांची अशी रांग लागते. आज ते या माणसानं हद केली बाई. एक फोन करायला काय झालं असतं, मी पटकन काहीतरी बेड हॉलमध्ये बेडशीट टाकले, सोफ्याच्या कवर टाकले असते, बेडरूममध्ये बेडशीट टाकून ठेवलं असतं, साडी व्यवस्थित घातली असती, सगळं पद्धती केलं असतं ना. काय असं सकाळी ते कपडे काढले धुवायले, सगळ्या चादरा धुतल्या, पडदे धुतले, काहीच लावलेलं नाहीये. म्हटलं बाई लावते आता, जीवही थकला होता. नाहीतर काय तो काय हो सांग आता काय म्हणतील ते लोक. जाऊ दे बाई तिकडे, आता काही म्हणत आता काय सांगू का मी त्याला. कपडे धुतले बापा, नोंदणे काढलं. काय जाते मला गबाड समजते म्हणजे गिदाडच घर ठेवते. काय हो एक तर पर्दी लावायचे राहिले. कारण ना बाई जेव्हाचं काम तेव्हाच करावं लागते, कोणी येऊ की नाही येऊ आपल्याला आपलं व्यवस्थितच करावं लागते. एक दिवस जरा हलगर्जी केली ते समजून घ्या त्या दिवशी तुमच्या घरी पाहुणे हजर आहेत. आणि घर एकटं चकचक केलं ना तर काळं कुत्र येत नाही. काय बाई जाऊ दे बाई, आज मला शरमही लागून राहिले खरं ना. कायच म्हणतील ते लोक, म्हणतील कशीच आहे गबाडी. रश्मी हाय बाई, पाहुणे आवाज देऊन राहिले, मला वाटते ते लोक चालले. कोण आहेत बाई ते पाहुणे? आई ते पाहुणे नाही, यायचे मित्र आहेत. आजच आले पहा ना, आपलं घरात आज किती धिंगाणा ना, आजच आणलं येणं. असे करतात. एक फोन करायला काय झालं असतं, आपण व्यवस्थित केलं नसतं का? हो ना बाई, आता आपल्याला का माहित नाही आज जे यायचे ते पाहुण्याचे दोस्त येतात घरी. सकाळून मला वाटे बरं तुले म्हणा की बाई सोफ्याच्या कवरा वायल्या टाकून दे म्हणून. माहिती तू बाई ते त्याचे बाई ते नाडे ते भरलं बाई ते पद्धतशीर हाय माय. आता मी दिलेस ते बाई टाकून माय बी जर सफल करते झाली हो बाई, खरं सांगतो. नाही तर दिलेस ते माय तशाच आथरून आपण आथेल जरी असते तरी जरा बरं दिसलं असतं. काय माय का होतं त्याला खोलीतल्या चादरी तर धुतलं होतं माय गादीवरचं, टाकलं होतं का ते नाही टाकलं मी, काहीच नाही. सांग मग आता तुझा जोड तर माहिती अजून जोड आहे नाही एक दुसऱ्या चादरायचा, असं आहे का माहिती? हे धुतलं हेच टाका लागते मग ते नवं काऊन नाही टाकून दिलं. हो ना, आता काय सांगू आई मी तुले. आता बाय मला वाटलं जाऊ द्या, हे वाढते हे वाढलं कीच टाकते, कायले म्हटलं दुसरं काढून टाकू. ते हलगर्जी झाली ते पाय आई घर रोज किती चकचक ठेवतो बरं आपण. घर असते का कोणी, येते का कोणी? आजच पाय पडदे लावलेले झालं, काहीच नाही झालं. एका दिवशी झालेच नाही पुढं सगळं. जाऊ दे, आमच्या आईले का कळत नाही. नळ आलता तर धुतलं म्हणा सारं, लायलं म्हणा लावायचं बाबा. जाऊ दे आता काय म्हणा बाई. आता झालं माय पाहुणे आवाज देत जाय तुले, मला वाटते निघाले लोक बोलत असतील तो संग. झालं मग. हो आई मी जर शिक बरी दिसून राहिली का? हा व लय साजरी दिसत तू. तू काय माय बाई लय साजरी दिसत. जाय पाहुणे चालले, आवाज दिला कोणा बाई बोला आले तर वहिनी वहिनी म्हणत जाय, म्हणून जवळ बा तुला आवाज देत जाय. मग तुला आवाज द्यायला आली मी. जाय बोलते त्या संग, बोलतील ते जाती येतो वहिनी असं काही म्हणतील. जाय बोल, लय साजरी दिसून राहिली तू. हो येते. कायच म्हणतील ते, म्हणतील गबाडी आहे रवीची बायकोले, गबाडी आहे त्याचं घरला गंध असते का असंच म्हणतील. हा माणूस नाही एका जागेवर बसवती नाही, हॉलमध्ये तर बसवा लागत होतं त्याला. मग की जाऊ दे सोप्यार कवर आहे का नाही, तेल वाटत नाही टाकलीच नाही. सगळ्या घरात मिरवलं त्याला, इकडे तिकडे तिकडे इकडे. ते बेडरूम मध्ये न्यायचं काही काम होतं का? किती पसारा होता आजच सगळ्या घरात फिरवलं त्या पोराईले. कामना धाम ती लोक रिकाम टेकली. आजच आली, उद्या यायला लागत होता. उद्या किती माझ्या घर चकचक झालं असतं, सगळं धूळ धाय करून आज संध्याकाळी लावलंच असतं मी. आता हे बाई सारखं जाय तोंड सारखं करते, काही नसते होत. साऱ्याच्या घरी पसारा असते. बर वय पसारा असते त्यात काय असते. काय मात चुकलं माय बाई, मॅच टाकायला पुरलं असतं. ते धंदा करून थकली, अंग टाकलं तिनं. नवीन आजच पाहुणे आले. काय माय जाऊ दे, आता आले तर आले, आता झालं तर झालं. काय म्हणणार आहेत म्हणून म्हणतील गिदाळे आहेत. हा म्हणा गिदाळ, कायच करावं लागते. हे पोरगी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येते. मी कशी दिसतो घर कसं दिसते, माय सबन चांगलं दिसते ना, कायच करावं लागते. चाल बाई मोहिनीनं मला सांगितलं माय बाई माय मला लेकरायचं काजय धरा लागते ना. सांग बाई याद नव्हती, भुलली होती माय मी. बाई पहिले काजय धरू का माय? राहते नाही संध्याकाळचा दिवा लावला देवाजवळ की त्या वागतेच धरीन. हाय तसं 2 दिवसाचं काज आहे लेकरायले, संध्याकाळी धरीन पण बरं राहते. चल माय हे भांडे घासू काय यायचे नाश्त्या पाण्याचे. जाऊ दे आता काही नका सांगू मला. तुम्हाला समजत नाही का आधी फोन लावा की काही? फोन काय लावा लागते हो तुले? तू समजत नाही का की घर व्यवस्थित ठेवा? काय होती ते बेडरूम मध्ये, काय करून ठेवतं का? साफसफाई काढली होती का ते? कसं केलं ते? चादर नाही त्या गादीवर, काही नाही. ते सोप्याच्या कवर कुठे गेल त्या? पडदे काढून ठेवले, भका ऊन घरात येऊन राहिलं. आज मी धुतलं ना बाबा सगळं. आता मला काय माहिती तुम्ही आजच तुमच्या मित्राला घरी आणता म्हणून. मग तुम्हाला सकाळी एखादा फोन किंवा मग तुमचं ठरलं त्यावेळेस माणूस तिथं निघाला तेव्हाही फोन लावते की मी घरी येऊन राहिलो, सोबत माझे लोक आहेत. एवढं तर सांगू शकता ना तुम्ही. आम्ही आमचं काही केलं असतं, धावपळ केली असती, जिथं बसा ते व्यवस्थित केलं असतं. सगळ्या घरात काय फिरवायला लागते होते. माझं घर चांगलं असते, चकचक असते, सगळं लावलेलं असते, तेव्हा तर कोणाला कुठे नेत नाही. हॉलमध्ये बसतो तिथून म्हणता या 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 या. आज तुम्हाला एवढं माहित होतं ना की घर सगळं हे झालेलं असतं व्यस्त. आजच लागे बेडरूम मध्ये नेलं, वरही नेलं, इकडेही नेलं, तिकडेही नेलं.
मुकड्यानं हॉलमध्ये बसायला लागत होतं, चहा पाणी झालं असं, नाश्ता दिला असं तिच्या तिथून चालली गेली ती. ते का पाहुणे आहेत काय हॉलमध्ये बसून पोहे खातील? माझे मित्र ते काय काय म्हणतात, पहिले लय वेळेच आता ते इथं राहून नाही राहिला म्हणून तो एक गेला पुण्याले, एक जर्मनीला असते तो, मग आता इकडे आला म्हणून आला आपल्या इकडे. काय ते आज घर करून ठेवलं काय म्हटलं असेल त्याला. जाऊ दे मला सांगू नका, तुम्ही केव्हा सांगितलं होतं. आणि माझ्या घरी व्यवस्था व्यस्त नव्हतं, फक्त मी ते पडदे धुवायला काढले, चादरा धुवायला काढले आणि ते फक्त डबलचा सेट लावला नाही. एवढी माझी चुकी झाली. मला वाटलं हे वाढीन आणि हे वाढलं की मी लावून देईन, असं झालं ते आता. हो ना, तुला फक्त घ्यायला पाहिजे, बेडशीट घ्यायला लागते, पडदे घ्यायला लागतात, सोप्याच्या कवरा घ्यायला लागतात, फक्त घ्यायला लागते, टाका लागत नाही. मग एक धुवायला काढलं तर दुसरं टाकून देते त्याची कांती बाई, हा की हे धुवायला काढलं काय पण दुसरं तेव्हाच टाकून द्यायचं. धुतलेलं वाढे ना 2 दिवस, मग काय टेन्शन आहे. हा नसलं तर वेगळी गोष्ट की नाही बा आमच्या घरी एकच आहे, तेच धुवा लागते तेच टाका लागते. घ्यायला तर 10 शेट. हा का आता तर बेडशीट घेतलं तर त्या मागे बेडशीट पाहिजे पाहिजे, पाहिलं तर गादीवर चादर नाही, फक्त टाका लागत नाही, फक्त वापरायला लागत नाही, फक्त घ्यायला लागते. हे घ्या लागते ते घ्या लागते. आणि मग कोणी आलं की त्याच्या पुढे काहीच नसते, गादीवर चादरही नसते ढंगाची. सांग माय काय व काय व त्या पोरीनं सकोनपासून दूध बसली व माय धुणं त्या मशीनीत नाही धुतली, ते पडदे गिरदे हातानं धुतले माय बाई, बेदम झाली सकोनपासून. पाहुण्याने काय आहे आता म्हणावं तसं, माणसाईले काय असते घरातले कामाई करून पाहणं म्हणा. एक दिवस कसं रेमफूट पडते बाईच्या जातीचं, तर एक दिवस येईल पद्धतशीर नसलं तर लागेल आणि माय बी पाहुण्याच्या जीवार आली. आता आपण काय म्हणावं माय, आपण म्हणलं तर म्हणतील कायच म्हणा माय, जाऊ दे बाई आपण काही बोलत नाही. चाल माय चालली जातो होतो काही म्हणत. पण ते काय ते पोहे केलते, कशी केलते ते, किती कळकले, असं वाटत आहे की सकाळचे गेले आणि गरम करून दिले. काही जर जसं ढंगाचं करत आहे, कोणतरी आलं तर किती कसं दिसत जाय ते. नाही घर ढंगाचं ना नाश्ता, तुला असं म्हटलं होतं काहीतरी नाश्ता करतो पोहे केली, दुसरं काय करेल, काय झालं तर काही दुसरं काहीच नाही आता. काय आता वेळेवर काय करणार आहे मला काय माहिती, तुम्ही बघतो लोक घरी आणि त्या घरी काहीच नव्हतं. एक तर सकाळी आज सगळे कपडे धुतले, हे केलं म्हणून केलं बाई वेळेवर पोहे. काय वेळेवर केला तर मारे हे करू दे ते करू दे, आणि कोणी आलं तर चला पद्धतशीर करावं ते काही नाही. काही काम आहे मी सांगत नाही ना, काही नाही आपल्याला अंगात देव घामले काय मला माहिती होतं काय. मी आजच आता टाकलं चादरात व्हायला, हे केलं काय झालं पोहे चांगलं तर चालते. द्या दे तसं आहे नादा लाभ सवायचं आहे, काही केलं तर चांगलं कुठे येते नाव कुठेच आहे. जाते तिकडे भांडे तरी घासतो मी. अरे घासले वाटते, ऐक ना आई घासले का भांडे. हा हो बाई घासले मी. का बाई काय झालं, पोहे बी आवडले नाही वाटते. जाऊ दे कसे जाय ते केलं एवढं, कोणाचं काही नाव नाही. घरच होतं घर तसं होतं. आता काय करा माय, आता सांग आजच काढला माय पसारा, आजच त्या लोकांनी यावं का. काय करावं माय निरा, खरं ना आपल्या तर जीवाले का मरे लोक सुख भेटते की नाही काय सांगा माय बाई. हा हिचे काय 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 होतच नाही का रसाळ्या दिवाळ्या काय कोळ कौतुक करायला लागते. इलेच माय नाही इलेच लोक आहेत. आपलं तर माय रातभर जाणं होत जाय, आपला माणूसही तसाच. हा रातभर गेलो तर बातच लागे, आणून द्या आज येशील तर बरं, नाही तर राहत ती तो बापाच्याच घरी राय. हे तर माय पोरक तर काय हे जाते का राहिले काय सांगा. उलस काही म्हणत नाही बायकोले. 8 दिवस झाले ना रंभा जाऊन बसल्या आता ती. हा झालीच नाही तिच्या भेटी गोटी अजून. अबो माय बाई काय म्हणलं बाई मा पाय तर बाई भल्लाच लचकते. लय चाल झाली की भल कसा दुखते बाई मा पाय. आता येऊ दे तिले, मी बी चालली जातो मा भाषाच्या घरी. मला का जाता नाही येत काय, आणि तो का मला का राहू नाही देत काय. काय मला का जाऊ नाही काय, मी बी चालली जातो. मग मला आरामाची गरज आहे, तिला काय का आरामाची गरज. काय काम करते माझ्या उरानं गाळे लोटते काय. हा 2 माणसाच्या 2 टिकल्या थापल्या की काय हाय दिवसभर धंदा. आराम करावं लागते तिला आराम. माय बाई येऊ दे आता तिला घरी, मी बी चालली जातो. चालली जातो तशीच आपण दोघं बापले का मागा म्हणा भीक तिकडे. मला काय करावं लागते, मी नसली घरी की आणे बायको दे त्याला वाटते हाय माय करते, बायको बरी तिकडे मग मला राहते. अरे आई व हा काय म्हणता आलं लागत काही खायले त्याला वाटते माय काय मागच्या जन्मातली काय हेच होती का काय सांगा. मा काही दुखत नाही सुखत नाही, हा मा काही वय नाही. याला तर वाटते निरा थैथय नाचाच मायाच्या पुढे उठला नाही त्याच्या आधी जायले दे दुसरं काय आहे असं नाही विचारत. माय तटोंगायला दुखून राहिला का हा बायकोचं बनाचं आहे ना, बायकोन सांगितलं असेल ना घ्या लिहू नका म्हणून केलं का ते सांगितलं ते जाईल हा बैल. काय बाई तू काऊन कल्ला करत राहतो. जाऊ दे ना राहू दे ना, आता राहणार नाही का. अकल गेली आता तर गेली 8 दिवस नाही झाले, पुरे 8 दिवस नाही झाले, 6 दिवस झाले. हा गेली का ती दिवाळी पासून. माय बाय 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 दिवाळी पासून गेली नाही, दिवाळीला का 10 महिने झाले का. हा आता दिवाळी गेली ना, मायचा काही विचार आहे की नाही. हा तर बायकोला जायचं तिकडे माय राहतो इकडे बैला होत जाय धुण्या भांड्याले स्वयंपाकाले. मांगात 10 हत्तीचं बळ नाहीये, त्याच्या बायकोला आराम करायला जावं लागते माहेरात. माय 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 असं कोण गेलं रे. हा हे का नाही नवरी आहे का, काल झालं तिचं लग्न. हा उन्हाळा लागला नाही त्याला की भाऊ घ्यायले रसायले. कोणते आंबे आहेत रे तिच्या इकडे. हा चालले मोठे फक्त नाटक पाहिजे, अति काही कोणी म्हणाले नाही ना बोलायले नाही. हा एक तरी सुनवारी गेली का अजून रसायले. हा नवीन लग्न झालेले गेले नाही. हा ते मनोजची बायको अजून गेली नाही. हा तिची तर पहिली रसाई आहे, तिचा भाऊ आला का घ्यायले. हा कोण सासू सासऱ्याच्या पुढे जाता येत नाही ना. हा सासूला विचारल्याशिवाय घरातून बाहेर पाऊल नाही टाकता येत म्हणलं. ती तर काय सासू तर बाऱ्यावर सोडली. हा कोणाला विचारा लागत नाही, पुसा लागत नाही, काही घेणं नाही देणं नाही. भाऊ बी तसा, माय बाप बी तिचे तसेच. हा काऊन तू आहेस ना हातचा,
उठ म्हटलं की उठतं, बस म्हटलं की बसतं. मला विचारलं का तुला? पर भाई त्याच्या भावानं तुला फोन केला आणि मी घ्यायला येतो आणि मी घेऊन जातो मा बहिणीले. त्या म्हणत तुला का मी घरी गेला सांगतो का मा आयडी विचारतो. तिला वाटलं असं जरासा की मायचा काही धाक आहे म्हणून. तिला तर वाटते की ह्या बुडगीला काय विचारायला लागते. तिच्या मायचं काम नव्हतं का मला विचारायचं की बाई मी पोराला धाडतो मा पोरीला घ्यायला पाठवतो का 2 रोज. असं काही विचारणं पुसणं तर काहीच नाही बाई. डायरेक्ट जवायला फोन करतात. जवाय तर काहीच नाही. आई ते लग्न झाल्यावर 6 महिने असते आई. आता 18 वर्ष झाले लग्न अजून इथेच चालू होतं काय? काही बी नाही ना. बाई 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 विचार तो बापाले. अजून बी म्हणलं तो बापाच्या शब्दाच्या बाहेर आहो का मी पाऊल टाकेच उजागरी नाही म्हणलं. आणि तू मी तर म्हणतो का तुझी विचारता का काय सांगत बायकोले. तूच उजागरी नाही तिच्या पुढे हो म्हणायची. ती आहे मालकी आणि तू आहेस नौकर. खरं ना माय बाई तू आले हे येले आहेत म्हणून आमचं असं गती आहे. त्या जरासा ताब्यात ठेवलं असतं ना, जरासा चाबूक हातात ठेवला असता ना तर बायको सारखी राहिली असती. तिच्या माहेरातल्या लोकांची काय एवढी मजाल रे. आम्ही घेऊन जातो मा बहिणीले. मी आलो पुण्यावरून आला तर मग उपकार केले काय? ती बहिणीची भेट घे चहा पेन चालला जाय. लगे आला राजोट्यासारखा जवायला फोन केला लगे बहिणी घेऊन गेला. याचा पत्ताही नाही. बाई साहेबाला समजायला पाहिजे काय की आपल्या घरी काही सोय नाही, आपल्या सासूच्यानं होत नाही. टोंगळे गेले माय सारे म्हटलं. इले माहित नाही का? आई मी बाहेर चाललो. मी काही जेवायला नाही आता. जा ना जाय. तुला बी हाटेला ना खायला पाहिजे म्हणून तूच काय सांगतं. तुला बी घरचं खाणं उरावर बसते म्हणून बायकोला नेऊन टाकतं तिकडे. तू इकडे बरा हिंड्या खाया प्यायले मोकळ्या. तुम्ही मा वैखीचा नाहीस का? हाय जिकडे माय घरात खितपत पडायले. भाजीपाला आणलं जरसा काही भाजी नाही काही नाही. बायको असली की भलं समजते त्याला. भाजीपाला आणा लागते, किराणा आणा लागते. दर हप्त्याला थैल्याच्या थैल्या भरून आणते. आता बायको गेली तर आणली का एखादी भाजी की माय गेली काही भाजी नसेल घरात. तुला माहिती का काल मी वळ्या केलत्या परत दिवशी उडदाचं वरण केलं. कळत नाही का तुला भाजीपाला सरला म्हणून? आई मग भाजीपाला संपला तर सांग ना मला की भाजीपाला आणायला लागते. कल्ला काय करून मागा देव घुमले का? भाजीपाला संपला. हो तो डोळे तर फुटकेच आहेत. तुला काय दिसते? फक्त बायको असली की दिसते तुले. घरातलं काय सरलं, फळ सरले का, भाज्या सरल्या का, काय थोयल्याच्या थैल्या भरून आणतो बाबा. उचलल्या जात नाहीत ना. आता 8 दिवस झाले बायको घरी नाही तर तुले एक पन्नी नाही आणता आली ना की चल मायले काही घेऊन जातो जरासं. ते कळलं का काही तुले? बायकोला न्याय लागते हे कसं कळते रे. जाय भाजीपाला आण जात. काही जराशी चिक्कू गिक्कू केळं गिळं आण जराशी अंगूर गिंगूर. काही केळाचं कालवण किळवण केल्या जाते. काही आता उपास आहे म्हणलं मले. आजचा उपास आहे रामनवमीचा तर म्हणलं मले फरायला आणजो काही राजगुऱ्याचे लाडू गिळू आणजो. आणि त्याचा बायकोनं काजून बदाम आणि ते कुठे घालून ठेवलं रे. एक नाही दिसत मला फतर. मागच्या किराण्यात लय मोठ्या आणल्या तरी बदाम काजू मनुके. काय कुठे ठेवलं माय घालून का कुलपात ठेवलं का मायच्या घरी गेली तर का दिलं संग? आई असा उपट बोलतो शिल्लक बोलतो म्हणून भांडण होतं. तिच्या बापाच्या घरी काय येणार काजून बदामा काऊन कुकडे बोलत राहतो लाईन सोडून दे ना. मग म्हणतं की असं झालं तसं झालं. अशी ना ते डबे ना ते लाईने डबे आहेत त्याच्यात असते. पाहत नाही देखत नाही निरा काही मग असं तिच्या देखता म्हणतं. मग ते हे करते तर मग म्हणतं की तिनं असं म्हटलं तसं म्हटलं. असं म्हणा काय कोणी कोणाच्या बापाच्या घरी नेत असते का? आणि कोणते माय बाप पुरीच्या घरचे काजून बदामा आणि पुरी बॅगीत घालून ते खाणार आहेत. काही बी बडबड करत राहते कुठे बी निरा काही भला कोणाला हलकटासारखं. बाई 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 बोले तर ना खरं ना रे. असं पायतच राहा वाटतं तो अंग. काय बाई माले गुणाचा किती बाई त्याला बायकोची काळजी. बायको हजर नाही तिच्या मागं तिला काही हो म्हणलं तर माय याच्यात तुझं सांगायचं पाणी पाणी होते. तो बायको एवढी मले टचटच बोलते आता बघते तो अंगावरचा का कर नाही निघत रे. धुळ नाही उळत जर तो अंगावरचा की म्हणत नाही तिला असं की का मामायला असं कोण म्हणतं. मामाने आयुष्यभर काय केलं तुला माहित आहे का? किती मेहनत केली किती किती गरिबीत जीवन काढलं. तो बायको सारखं होतं का आम्हाला पोलो पोलो. जे पाहिजे ते पाहिजे जे हाय ते नाही असं. आम्हाला तर चटणीवर तेल नाही सापडे. बाप तिकडे जाऊ जाऊ बसे इकडे तर भाजीची सोय नशी. तरी बी आम्ही किती हिफाजतीनं संसार केला. आता जर काही म्हणलो तर लहान तो बायकोच्या जीवार तो बायकोच्या पहिले तर तोच जीवार येते. तिच्या देखता तर दूर दूर मागून काही म्हणलं तर माय बाई 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 लहान तुला जीवार आली. आई मी चाललो बा. तू काही कर रामनवमी आहे मंदिरावर जा मग मंदिरात जाय बरं. जाय मंदिरात जाय बस जरशी काही नको पुरी घर स्वयंपाक बैपा जाय मंदिरात असेल काही भंडारा घेंडरा. तू बी जेवतो ती मी जेवतो बाहेर. हो आता सुन नाही घरी मी हिंडतो भंडारे. काय करा माय बाई खरं ना बाई. आयुष्यभर किती माय मला लेकासाठी हे करून ठेवू दे लेकासाठी ते करून ठेवू दे. सून आली की हाताच्या आधी सून आली की बंगाई चोके देईन. सून आली की मला काही करायचं काम नाही पडीन. किती माय बाई किती विचार होते किती स्वप्न होते. नशीब एवढं फुटकं हातात देणं तर देणं करूनही देत नाही ना माय बाई. पोरगं तर म्हणते माय बाई माय बाई मा बायकोले होई नको म्हणून. रामनवमी आहे तर जाय मध्ये भंडाऱ्याने जायले. हो रे तो बायकोले दे मायरात धाडून मी हिंडतो इकडे भंडारे. माझी आई तर काही सुधारणारी नाहीये पण तुम्हा सगळ्या आमच्या परिवाराकडनं रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय श्रीराम.